व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिशियनची लॅब आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे टूल्स, मशीन, सर्व जे काही गोष्टी असतात त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी इलेक्ट्रिशियन हँड टूल्स असतील, सेफ्टी इक्विपमेंट असतील, इलेक्ट्रिकल केबल्स असतील, इलेक्ट्रिकल वायर्स असतील, पाईपचे जे ॲक्सेसरीज आहेत ते पाहणार आहेत, स्विच गेअर पाहणार आहेत. आपण इलेक्ट्रिकल बिल्डिंगमध्ये जे आपण वायरिंग करतो त्यासाठी काय काय साहित्य लागतं, कसल्या प्रकारचे बोर्ड असतात, हे सर्व आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे प्लेट आर्थिंग, पाईप आर्थिंग प्लस मी तुम्हाला अलग अलग प्रकारचे जे सर्किट आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अलग अलग प्रकारचे चार्ट लावलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याला हे चार्ट बघून आपण विद्यार्थी अभ्यास करू शकतात. एखादा ऑफ क्लास असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे चार्ट तुमच्या क्लासरूममध्ये वापर करू शकता. ठीक आहे, आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू. आज आपण इलेक्ट्रिशियनची लॅब कशा प्रकारे असते हे आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रिशियन हँड टूल्स हे 5S पद्धतीने लावलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टूल्स सिस्टमॅटिक पद्धतीनं आणि त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी सर्व जे हँड टूल्स आहेत तुम्ही यावरती पाहू शकता. सर्व हँड टूल्स तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसतील. या ठिकाणी तुम्ही सेफ्टी इक्विपमेंट पाहू शकता. फेस शिल्ड असेल, सेफ्टी गॉगल असेल, एअर प्लग असेल, हेल्मेट असेल, हे सर्व तुम्हाला या स्लाइडवर दिसत आहेत. हे सर्व आहे सेफ्टी इक्विपमेंट, सेफ्टी उपकरणं. इलेक्ट्रिकल केबल लग्स, ऑल प्रकारची या ठिकाणी तुम्हाला लग्स या ठिकाणी दिसतील. प्लस त्यासोबत वायरला लग्स कशा प्रकारे क्रिम्पिंग केलेले आहेत हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी इलेक्ट्रिकल केबल ग्लँडसुद्धा पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी अलग अलग प्रकारचे आहेत. हे जे ग्लँड आहेत हे आपण डिस्ट्रीब्युशन पॅनल बोर्डमध्ये या प्रकारे आपण हे लावतो. इलेक्ट्रिकल वायर्स अँड केबल्स, या ठिकाणी तुम्ही अलग अलग प्रकारचे वायर पाहू शकतात. या ठिकाणी UG केबल्स आहेत. पुन्हा केबल लेईंग जे ॲक्सेसरीज लागतात हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. PVC पाईप ॲक्सेसरीज, जंक्शन बॉक्स असेल, जंक्शन बॉक्स 2 वे असेल, 3 वे असेल, 4 वे असेल, PVC बेंड, यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला ॲक्सेसरीज दिलेले आहेत. प्लस या ठिकाणी आर्थिंग इक्विपमेंट, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आर्थिंगसाठी काय काय साहित्य लागतं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आर्थिंग प्लेट असेल. आर्थिंग प्लेट 2 प्रकारे येते, एक GI मध्ये आणि एक कॉपरमध्ये. आणि त्यासाठी जे मटेरियल वापरणार आहेत, समजा या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रोड लावून वरती घ्यायचं असेल कनेक्शन, तर त्यासाठी जे मटेरियल आहे त्याच मटेरियलचा आपल्याला या ठिकाणी बोल्ट वापरायचा आहे. स्विच गेअर अँड इन्स्ट्रुमेंट, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अलग अलग प्रकारचे कॉन्टॅक्टर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. या ठिकाणी पाहू शकता डिजिटल मल्टीमीटर असेल, क्लॅम्प मीटर असेल, व्होल्ट मीटर, वॅट मीटर, ॲमीटर, फ्रिक्वेन्सी मीटर. मेगर, इन्सुलेशन टेस्टर. इलेक्ट्रिकल बिल्डिंग इक्विपमेंट, वायरिंग करत असताना आपल्याला या प्रकारचे वायरिंग ॲक्सेसरीज लागतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अँगल होल्डर असेल, पेंडेंट होल्डर असेल, बॅटन होल्डर असेल, ट्यूब होल्डर असेल, या प्रकारचे आपल्याला लॅम्प्स असेल, कॉन्टॅक्टर असेल. हे आपल्याला बिल्डिंगचं एखादं आपल्याला वायरिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी हे इक्विपमेंट लागतात. पाईप आर्थिंग, या ठिकाणी तुम्हाला पाईप आर्थिंगचा डेमो दिलेला आहे. सर्व गोष्टी तुम्ही या डेमोमध्ये
पाहू शकता. या ठिकाणी प्लेट आर्थिंग. हाय करंट मेजरमेंट करण्यासाठी इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये आपण MCCB वापरतो. ही अलग अलग साईजमध्ये अवेलेबल असतात. ही आहे 100 अँपिअरची. त्यापेक्षा मोठी इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये आपल्याला वापरण्यासाठी ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून प्रोटेक्शन मिळविण्यासाठी ही आपण MCCB वापरतो. ही अलग अलग प्रकारच्या MCB असतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ही इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये सर्वात जास्त वापरल्या जातात. आपण घरती MCB वापरतो, त्याची रेटिंग कमी असते. पण इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये आपल्याला हाय करंट असतो, तो ऑपरेट करण्यासाठी मॉड्यूल केस सर्किट ब्रेकरची आवश्यकता असते. टाईप ऑफ सर्किट. आता या ठिकाणी आपण अलग अलग प्रकारचे सर्किट पाहणार आहात. सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट, कंपाऊंड सर्किट, टाईप ऑफ टेस्ट लॅम्प, सिंपल टेस्ट लॅम्प, सिरीज टेस्ट लॅम्प, 440 व्होल्ट टेस्ट लॅम्प. हे जे इलेक्ट्रिकल डिव्हाइस आपण बघत आहोत याचं नाव आहे ACB म्हणजे एअर सर्किट ब्रेकर. जसं की आपल्याला माहीत आहे, आपण बघतो MCB, ACB, जसं त्याच प्रकारे हे सुद्धा एक सर्किट ब्रेकर आहे. आणि याला ACB नाव का दिलेलं आहे? ACB याला म्हणतात ACB. हे वापरतात आपण LT पॅनलमध्ये. आपल्याजवळ 2 टाईपचे पॅनल असतात, 2 टाईपचे लाईन्स असतात. HT लाईन, एक LT लाईन. LT लाईनमध्ये व्होल्टेज जे आहे ते 415 व्होल्ट 3 फेज असते, परंतु करंट जो आहे तो करंट वाढलेला असतो. करंट हे ACB जे आहे, ACB आपण 500 अँपिअर ते 10,000 अँपिअर पर्यंत ACB येतात. आपल्या करंटच्या रेटिंग अनुसार आपण ACB सिलेक्ट करतो. ही जी ACB आपण पाहत आहात ती 1250 अँपिअरची आहे. म्हणजे याची मॅक्सिमम कॅपॅसिटी 1250 अँपिअर करंट घेण्याची आहे. तिचा उपयोग आपण यासाठी करतो की शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन आणि ओव्हरलोड प्रोटेक्शन. ACB आपल्याला 2 टाईपचे प्रोटेक्शन देते, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन अँड ओव्हरलोड प्रोटेक्शन. या ठिकाणी अलग अलग प्रकारचे चार्ट पाहू शकतात तुम्ही. हे आपल्याला इलेक्ट्रिशियन लॅबमध्ये लावलेले पाहिजे. याच्यामध्ये विद्यार्थ्याला आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. विद्यार्थी ज्यावेळेस फ्री टायमात असतात त्यावेळेस हे चार्ट वाचून ते त्यांची कन्सेप्ट समजू शकतात. या ठिकाणी अलग अलग प्रकारचे केबल लग्स असतील, वायरिंग डायग्राम असेल, बोर्ड वायरिंग असेल किंवा PVC पाईप्स असतील, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अलग अलग प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेसरीज दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी सेफ्टी रूल्स आहेत, जे की सेफ्टी ही सर्व इंडस्ट्रियल असेल सेफ्टी किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये ही सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. हे चीजिंग मशीन आहे. याच्या सहाय्यानं आपण ज्यावेळेस वायरिंग करतो त्यावेळेस हे आपल्याला जो पाईप टाकायचा आहे, कॉन्ड्यूट पाईप, हे कटिंग करण्यासाठी या मशीनचा वापर होतो. ही मार्केटमध्ये सध्याला नवी आलेली आहे. हे डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे. इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये आपल्या घरामध्ये आपण हा डिस्ट्रीब्युशन बोर्ड असतो. यामध्ये तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी 3 फेज सप्लाय आलेला आहे. हे न्यूट्रल आहे. या ठिकाणी हे न्यूट्रल लिंक आहे आणि हे अर्थिंग लिंक आहे. या ठिकाणी डायरेक्ट आपण न्यूट्रल यामार्फत आपण डायरेक्ट पॉईंटला देत राहतो. आणि हे प्रत्येक सबसर्किटच्या MCB आहेत. हे फेजच्या सिरीजमध्ये जोडलेले असतात. हे डिस्ट्रीब्युशन बोर्ड DB. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट डिव्हाइस. या साहाय्यानं आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करतो. इंडक्टिव्ह लोड असेल तर त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर लो होतं, तर ते इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण कॅपॅसिटरचा वापर करतो.